आणखी एक महत्त्वाची बातमी, संभाजीराजे कडू शेट्टींचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा असणार आहे। उद्या तिघांचा एकत्रित नांदेड आणि परभणीत हा पाहणी दौरा असेल। तर राज्यात विधानसभेसाठी आता तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू आहे। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान राज्यात विधानसभेसाठी आता तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू आहे आणि या तिसऱ्या आघाडीसाठी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देखील दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान संभाजीराजे कडू आणि शेट्टी हे आता एकत्रित दौरा करणार आहे। ओल्या दुष्काळाचा पाहणी दौरा या नेत्यांकडून होणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता अगदी बरोबर आहे। खरं तर उद्या नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये राजू शेट्टी त्याचबरोबर बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांचा एकत्रित ओला दुष्काळाचा पाहणी दौरा जो आहे तो पार पडतोय। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, ते म्हणजे तिसऱ्या आघाडीची चाचपणी या निमित्तानं केली जाते का। याआधी आपल्याला माहिती आहे की बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये जवळपास 2 बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। पुण्यामध्ये सुद्धा काही 2 दिवसांपूर्वी एक बैठक जी आहे ती पार पडलेली होती। मात्र त्यामध्ये राजरत्न आंबेडकर त्याचबरोबर आता राजू शेट्टी आणि जवान किसान पार्टीचे नेते जे आहेत ते जोडले जात आहेत। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तिसऱ्या आघाडीची उभारणी जी आहे ती या निमित्तानं केली जाते का प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र त्यामुळेच कुठेतरी तिसऱ्या आघाडीची चिन्हही मिळत आहेत। प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहिती।